ईर्ष्याचे नव्हे विकासाचे राजकारण केले युवा नेते उत्तम पाटील। गोंधळी व बुडक जंगम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा उत्तम पाटील गटात प्रवेश। आपण कधीही ईर्ष्या, द्वेष, जातीपातीचे राजकारण केले नाही। विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून नेहमी सकारात्मक कार्य केलं। निपाणी मतदारसंघामध्ये कोणतीही सत्ता व पाठिंबा नसताना स्वतःचा गट व अस्तित्व निर्माण केलं। केवळ जनतेच्या पाठिंब्यामुळे जनता व मतदार हीच माझी मोठी ताकद आहे। आज बोरगावातील या समाजाने आमच्या गटात प्रवेश करून काम करण्यासाठी बळ दिलं आहे। त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहे। समाजाच्या वस्तीत पाणी, गटारी, रस्ते, लाईट, अन्य सुविधा नगरपंचायतीच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। या नगराला स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा नगर करण्याचा जो आपण संकल्प केला तो खरंच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले। ते बोरगाव तालुका निपाणी येथील गोंधळी समाज व बुडक जंगम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा युवा नेते उत्तम पाटील गटात प्रवेश कार्यक्रमात बोलत होते। अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे हे होते। प्रारंभी स्वागत भाषण नारायण आडेकर यांनी केलं। त्यानंतर समाजाच्या वतीनं युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गोंधळी व बुडक जंगम भटकी समाजातील अनेक महिला, पुरुष, युवक यांनी उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला। यावेळी त्यांचे पक्षात भव्य स्वागत करण्यात आलं। असंख्य कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांच्या समवेत राहण्याचा निर्धार करून मोठ्या जयघोषात त्यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, राजू सकडनावर, नारायण हाडेकर, काका वाघमोडे, नगरसेविका शोभा हावले, नगरसेवक अभय मगदूम, तुषार कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केलं। पक्षप्रवेश कार्यक्रमात राजू मगदूम, अशोक माळी, पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, राजू पाटील, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पोवार, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, मनोज पाटील, जयपाल नागावे, जावेद मकानदार, पिरगोंडा पाटील, अमर शिंगे, गोंधळी समाजातील दादासो वाघमोडे, कुमार इंगळे, सागर वाघमोडे, संजू वाघमोडे, पांडुरंग आडेकर, भीमा वाघमोडे, सुरेश इंगळे, बाबुराव वाघमोडे, सदाशिव वाघमोडे तसेच बुडक जंगम भटकी समाजातील परशुराम सकडनावर, मारुती कोंडुरे, गणेश सकडनावर, दुर्गाप्पा कोंडुरे, कृष्णा सकडनावर यांच्यासह कार्यकर्ते व समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते।